व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आमच्या या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात। 2024 लोकसभा निवडणूक आता नुकतीच जाहीर झालेली आहे। बरेच खासदार इथे उभे आहे, तर लोकसभा खासदाराकडून तुमच्या काय काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आहे साने गुरुजी नगरवासियांना सर्वांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं, येणे व्हावं, हीच अपेक्षा आहे। बरं, महागाईबद्दल तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून? हे मोदीच्या आपल्या ह्याच्यामध्ये सत्तेमध्ये सर्व महागाई वाढलेली आहे। ही महागाई कमी करावं आणि शेतकऱ्यांना भाव वाढून मिळावा। शेतकरी आत्महत्या करत आहेत, याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे, हीच अपेक्षा आहे। लोकसभा खासदारामध्ये कोणकोणते गुण पाहिजे असं तुला वाटतं? गुण म्हणजे हे सरकार जे आहे, सरकार म्हणजे जे आहे हे फक्त जे मोठे उद्योगपती आहे त्यांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे मिडल क्लास लोकांचे सरकार नाही आहे। हे यांनी आज सिलेंडरचे भाव जे वाढवून दिले आहे, 300 रुपयापासून आज 1000 रुपयापर्यंत सिलेंडरचे भाव दिले आहे। यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली की घरोघरी प्रत्येक घरात आज गॅस सिलेंडर पाहिजे आहे म्हणून। तर प्रत्येक घरात दिले आहे तुम्ही गॅस सिलेंडर, पण आज लोकांची एवढी इन्कम नाही आहे की ते रोज दर महिन्याला त्यांचं सिलेंडर भरू शकणार म्हणून। त्यांचा आजी स्वयंपाक जरी तुम्ही सिलेंडर फुकटात वाटले असेल तरी आजी त्यांचा स्वयंपाक जे आहे चुलीवर चालत आहे, कारण की 1000 रुपयाचं सिलेंडर कोणी भरू शकत नाही आहे। राहिला गोष्ट शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान करणारे सरकार आहे। हे काय करत आहे, जे शेतकऱ्यांचे बियाणे खते याच्यावर 18% GST लादत आहे। 18% GST लादून हे 6000 रुपये वर्षाची अन्न देत आहे, किंवा शेतकरी सन्मान योजना। हा कायचा सन्मान आहे शेतकऱ्याचा? जर तुम्हाला शेतकऱ्याचा सन्मान करता तर त्यावर त्या बियाणावरचा GST रद्द करायला पाहिजे। सेकंड थिंग हे आहे की जेव्हा आपण शेतकऱ्याचा तुम्ही माल निघते, उदाहरणार्थ शेतकऱ्याचा कापूस निघते, सोयाबीन निघते, कापूस निघायच्या तुम्ही बाहेरून कापूस आयात करता, सोयाबीन निघाल्यावर बाहेरून आयात करता आणि तुम्ही इच्छे भाव देता पाडून, त्याच्यामुळे कसं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत आहे। याही वर्षी तसं झालं, मागच्या वर्षी तसंच झालं। जेव्हा शेतकऱ्याचा माल निघते तेव्हा तुम्ही बाहेरून माल आयात करता। जर मग तुम्हाला आयात करताय, तुम्ही भारताला कृषीप्रधान देश म्हणून समजत आहे, तर मग तुम्ही बाहेरून माल आयात कशाला करता? आपल्या शेतकऱ्याला का नाही सगळ्यात पहिले प्रिफरन्स देत? प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीवर घडत आहे। शेतकऱ्याच्या बाजूने एकही काही कायदा नाही, कानून नाही। त्यांना शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होत आहे। आज 5 रुपये 10 रुपये किलोनं त्यांना विकावं लागत आहे। जेवढी त्यांची लागवड नाही आहे, जेवढं ते इन्व्हेस्टमेंट करतात तेवढं त्यांना आउटपुट निघत नाही आहे। बागायतदार शेतकरी असो की भारत हा कृषीप्रधान देश म्हटले जाते, पण हा कृषीला प्राधान्य देणारं कोणतं काम करतं ही सरकार? मला हे प्रश्न विचारता सरकारला। वर्धेतील जनतेला कोणकोणत्या समस्या जाणवत आहेत सध्या? सगळ्यात जास्त समस्या वर्धेची आहे की वर्धेतला जो तरुण आहे तो बेरोजगार आहे। बेरोजगारीमुळे तो आता वाम मार्गाला लागला आहे, चुकीच्या मार्गाला लागलेला आहे। उदाहरणार्थ देतो आहे मी तुम्हाला की वर्धेत आता बघत आहे की जे आता कंपन्या आहे, बाहेरून लोक बोलवतात। इथे उत्तम गलवा मेटॅलिक्स आहे, आता अयोनित कंपनी आली आहे, बाहेरून लोक बोलवतात मजुरीसाठी। वर्धेतला तरुण बेरोजगार आहे। इथे आज 9 ते 10 इंजिनिअरिंग कॉलेज होते, त्यापैकी जवळपास सगळेच इंजिनिअरिंग कॉलेज आज बंद पडलेले आहेत। आणि जो सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे त्याला आता कसं आहे, रोजगार उपलब्ध नसल्यामुळे तो आता चुकीची कामं करत आहे। जसे काही सांगतो, आजकाल कसं झालं आहे, आमच्या वर्धेत आहे दारूबंदी असल्यामुळे काय करतो, हा 2000 रुपये एखाद्याला उसने मागतो, 2000 दारूच्या निफा बाहेरून आणतो विकत, आणि तो 2000चे 3000 रुपये बनवते। लोकांना वाटते हाय करताय, याचा पाहून तोही करताय, त्याचा पाहून तो करताय। असा ना काय होत आहे, चांगला घरातला तरुणसुद्धा दारूच्या धंद्याच्या मागे लागलेला आहे। चांगले तरुण दारूच्या धंद्याच्या मागे लागले आहे। मला सरकारला विनंती करायची आहे की वर्धेतली दारूबंदी उठवायला पाहिजे। तुम्हाला करायची आहे दारूबंदी, तुम्ही सेवाग्रामच्या पुरतीच मर्यादित ठेवा, पण आज वर्धेतली ही केस स्टडी आहे, वस्तुस्थिती आहे। चांगले सुशिक्षित बेरोजगार तरुण आपल्या आईवडिलांना न सांगता दारूचा धंदा करत आहे। मग यावर सरकारने विशेष लक्ष द्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट आहे, आमचा एवढा मोठा बजाज चौकाचा उड्डाणपूल, त्याला आज किती 4 ते 5 वर्ष झाले आहे। वाहतुकाची कोंडी सोडता येत नाही आहे। त्यानंतर जे अतिक्रमण हटवण्यात सरकार अपयशी आहे, इथचं आजचे आहे। आणि
ट्रान्सपोर्टेशन या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. शेवटचा मुद्दा, वर्धेत बरेच उमेदवार उभे आहे, तर कोणता उमेदवार असं वाटते की आपल्या समस्या सोडू शकतील? उमेदवार कसा आहे, उमेदवार बोलणारा पाहिजे. इथली परिस्थिती, इथच्या जनतेचा प्रश्न समजून घ्यायला पाहिजे, त्यांनी तिथे मांडले पाहिजे. इथं आमचे आता जे विद्यमान जे खासदार साहेब आहे ते फक्त समस्या घेतात, पण तिथे समजून बोलण्यात अपयशी आहे. त्यांना आत्ताच नुकताच एक त्यांचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती की बा तुम्ही जर आमच्या विरोधात बोलाल तर आम्हाला घरी जाऊन बसा असं म्हणत आहे. असे खासदार साहेबाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, बहुतेक बऱ्याचशा माध्यमात आलेली आहे. तर आमच्या खासदार साहेबाचं म्हणणं आहे की जर तुम्ही चालू सरकारच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला घरी पाठवण्यात येईल, तुम्हाला घरी बसवण्यात येईल. मग तुम्ही कशाला अशा लोकांची लाचारकी पत्करता, अशा कोणाची खासदारकी पत्करता? तुम्हाला आम्ही आमचा नेता म्हणून निवडून दिला आहे की आमचे प्रश्न तिथं मांडा. तुम्ही त्यांचं ऐकून आमची इथे गप्प बसत आहे. मग काय फायदा आहे अशा आमदारांना निवडून देण्यात, अशा खासदारांना निवडून देण्यात? खासदार आम्हाला असा पाहिजे आहे सुशिक्षित, बेरोजगार आणि आमच्या प्रश्नाचे मार्गी लावणारा खासदार पाहिजे आहे. आज आमचं बरेचसे जे प्रश्न आहे वर्धा जिल्ह्यातले जे प्रलंबित आहे या गोष्टीवर बोलणारा एक चांगलं नेतृत्व वर्धेला लाभलं पाहिजे, हे एवढंच आमचं मागणं आहे. हे होते वर्धेतील जनता. यांना बऱ्याच समस्या आहेत व या सोडवण्याकरता सक्षम उमेदवार वर्धेत कोण आहे हे आता काही काळात आपल्याला माहीत पडेल. तोपर्यंत बघत राहा तुम्ही अल्टिमेट टॉक्स मराठी.